हा दिलेला नंबर डेसिमल मध्ये आहे बघा. 10.24 चा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला आणि तो तर डेसिमल मध्ये आहे. आपल्याला स्क्वेअर रूट काढता यावा, आपल्याला स्क्वेअर रूट काढण्यास सोपं व्हावं म्हणून आपण काय करणार, याला डेसिमलच्या बाहेर काढायचं. 1.10.24 ला डेसिमलच्या बाहेर काढायचं, त्याला म्हणायचं 1024. याला जर 1024 म्हटलं तर डेसिमल नंतर हे जे 2 डिजिट आहेत, हे 2 डिजिट काय इंडिकेट करतात, डिवाइड बाय 100 इंडिकेट करतात. आता तुम्ही म्हणाल सर डिवाइड बाय 100 का इंडिकेट का करतात? डेसिमल नंतर जर 2 डिजिट असेल, याचं जर आपण होल नंबर मध्ये लिहिलं याला, तर डेसिमल नंतर असलेले 2 डिजिट डिवाइड बाय 100 होतात. याला होल नंबर मध्ये लिहिल्यानंतर हे 2 डिजिट आहे बघा. 2 डिजिट म्हणजे 24 डिवाइड बाय 100. यानंतर जर 1 डिजिट असेल 10.1, 1/10 घेणार आपण. 3 डिजिट असेल 1/1000 घेणार डेसिमल नंतर. आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता तुम्ही म्हणाल कसं करायचं, ऐका. 1024 याचे प्राईम मल्टिपल शोधायचे. काय शोधायचे? प्राईम मल्टिपल्स. आता प्राईम मल्टिपल्स कसे शोधणार? आपल्याला माहित पाहिजे ना हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे किंवा काय आहे, समजलं पाहिजे. चला 1024 माहित नसेल ही मेथड वापरायची. 1024 ला कशाने डिवाइड होतंय? लास्टला 4 आहे, 2 ने डिवाइड होतंय. 2 ने 1024 ला डिवाइड केलं किती होतात? 512. लास्टला 2 आहे, 2 ने डिवाइड करा. 2 ने 512 ला डिवाइड करा, 256. लास्टला 6 आहे, 2 ने डिवाइड करा. 2 ने 256 ला डिवाइड केलं, 128. लास्टला 8 आहे, 2 ने डिवाइड होतंय. 2 ने 128 ला डिवाइड करा, 64. लास्टला 4 आहे, 2 ने डिवाइड करा. 2 ने 64 ला डिवाइड केलं, 32. लास्टला 2 आहे, 2 ने डिवाइड करा, 16. लास्टला 6 2 ने डिवाइड करा, 8. लास्टला 8 2 ने डिवाइड करा, 4. परत 2 ने डिवाइड करा, 4. असे 2 किती वेळा येत आहे मोजा बरं. 2 किती वेळा आले? 3, 6, 9 and 1 10. 2 10 वेळा आले. 2 10 टाइम जर आले, 2 2 चे बंच करा. 2 चे 5 बंच होतील. मग याला लिहायचं 2⁵. 2 चे जर 5 बंच झाले, तो हे 2, दिस 2, दिस 2, दिस 2, दिस 2 स्क्वेअर मध्ये 2 घेतात ना. 2 इंटू 2, 2 इंटू 2, 2 इंटू 2 म्हणून त्यांच्या पेअर बनवल्या. 2 च्या किती पेअर तयार झाल्या? 5 पेअर. बघा 2 च्या 5 पेअर. आणि 100 ला तुम्ही कसं लिहिणार? 10⁵2 लिहिलं तर चालतंय का? आता मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. 2⁵5 पर्यंत उत्तर कसं काढायचं लक्षात आलं का? सार्थक, 2⁵5 पर्यंत उत्तर कसं काढायचं समजलं का? त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं, हा झाला 2⁵5. आणि 100 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यावर तो झालाय 10. 1024 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं, तो झाला 2⁵5. आणि 100 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं, तो झालेला आहे 10. आता 2⁵5 किती होतात सांगा बरं मला. 2⁵5 किती होतात सांगा मला. आलिया इनामदार सांगतो. आय विल टेल, डोंट वरी. मी सांगेलच, परत एकदा सांगेल मी. 2⁵5 करून बघा. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 2 इंटू 2 4. 4 इंटू 2 8. 8 इंटू 16. 16 इंटू 2 32. बघा हे 32 आले आणि हे 10 आले. 10 ने 32 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 3.2.
स्क्वेअर रूटच्या आतच ठेवायचं यांना, पण होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. स्क्वेअर रूटच्या आतच ठेवायचं, पण होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. स्वरा डोळे, एंजल दराडे, आलिया इनामदार. पहा आता इकडे, याला मी डेसिमलच्या बाहेर काढलं. याला म्हणतोय मी 1225. डेसिमल नंतर 4 डिजिट आहेत. डेसिमल नंतर 4 डिजिट असल्यामुळे वी टेक 1 with 4 0, दॅट इज 10,000. बघा आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता जरा लक्ष द्या. 1225 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहित नाही. आपण काय करायचं, प्राईम मल्टिपल शोधायचे. लागेल थोडा वेळ, प्रॅक्टिसने जमतंय. 1225 याचे प्राईम मल्टिपल शोधा. 5 ने लास्टला जर 5 येते, 5 ने डिवाइड होत आहे. 5 ने याला डिवाइड केलं, हे आले 245. 245 ला 5 ने डिवाइड केलं, हे मिळाले 49. 49 ला 7 ने डिवाइड होत आहे. 7 7 जार 49, हे आले 7 1 जार 7. बघा याचे प्राईम मल्टिपल काय मिळाले, 5 into 7, 35 मिळालं. बघा स्क्वेअर रूटच्या बाहेर आला हा नंबर, स्क्वेअर रूटच्या बाहेर आला. हा मिळाला आपल्याला 5 into 7. आणि 10,000 हा जो दिसतोय, 10,000 हा 10⁴ आहे का, चेक करा बरं. 10⁴ आहे का? हा 10⁴, 10 into 10 100, 100 into 10 1000, 1000 into 10 10,000, 10⁴ आहे बघा. ओके, दोघांनाही बाहेर काढा आता. हा होतोय 5 into 7 आणि हा होतोय 100. याला 2 ने डिवाइड होते बघा बाहेर येत असताना, म्हणजे 10 चा स्क्वेअर होतोय. हा 10 चा स्क्वेअर होतोय. 2 ने 4 ला डिवाइड केलं, 10 चा स्क्वेअर 100. 5 into 5 35 डिवाइड बाय 100. 100 ने 35 ला डिवाइड केलं, 0.35. हे आन्सर आपल्याला मिळालं. मी परत एकदा सांगेन, क्यूब रूट म्हटल्यानंतर आपण यांना अगोदर होल नंबर मध्ये लिहूया. याला होल नंबर मध्ये कन्वर्ट करा. 1728 डिवाइड किती होणार या नंबरला, सांगा बरं मला. स्वरा डोळे, या नंबरला कशाने डिवाइड होईल सांग बरं मला. होल नंबर मध्ये कन्वर्ट करतोय आपण. वैष्णवी तांबडे, स्वरा, कन्वर्ट कशात होणार, डिवाइड कशाने होणार. 1.728 ला होल नंबर मध्ये लिहिल्यानंतर वैष्णवी तांबडे, डेसिमल नंतर 3 डिजिट आहेत. डेसिमल नंतर जर 3 डिजिट असेल तर डिवाइड बाय 1000 होईल ना विराज गिरगे. डेसिमल नंतर 3 डिजिट होतील ना विराज, पल्लवी झाडे. अरे डेसिमल नंतर जर 3 डिजिट आहे तर या एका बरोबर 3 0 घ्यायचे. सौम्या, एवढं समजलं का मला सांगा पटकन. मी जेवढं सांगितलं तेवढं समजलंय का वैभवी? आता 1728 माहित नाही तुम्हाला काय करायचं. हा कोणता नंबर आहे माहित नाही, तर त्याचे प्राईम मल्टिपल्स काढायचे. चला प्राईम मल्टिपल काढूया. 1728. आता 1728 ला 2 ने डिवाइड होतंय. 2 ने 178 ला डिवाइड केलं, 864. 864 ला 2 ने डिवाइड केलं, 432. परत 2 ने 432 ला तुम्ही म्हणाल 2 नेच काय डिवाइड करताय. काही मुलं म्हणतील सर वाय यू डिवाइड बाय ओनली 2. 2 इज अ प्राईम नंबर. प्राईम मल्टिपल शोधतोय आपण यांची, प्राईम फॅक्टर शोधतोय. लास्टला 4 8 आहे, याला 2 नेच डिवाइड होते. माहिती आपल्याला 2 ची डिव्हिजिबिलिटी.
टू ची डिव्हिजिबिलिटी सगळ्यांना माहिती आहे. लास्टला 2 आहे, 2 ने डिवाइड होणार. 2 ने 4 3 2 ला डिवाइड केलं 216. 2 ने 216 ला डिवाइड केलं 108. 2 ने 108 ला डिवाइड केलं 54. 2 ने 54 ला डिवाइड केलं 26 27. 3 ने 27 ला डिवाइड केलं 9. 3 नेच का केलं? बिकॉज 3 इज अ प्राईम नंबर. आपल्याला प्राईम मल्टिपल पाहिजे, सगळे प्राईम फॅक्टर्स पाहिजे सगळे आपल्याला. 3 ने आता 9 ला पण 3 ने डिवाइड होतंय. 3 3 जार 9, 3 1 जार 3. आता 3 नंबरची जोडी बनवायची. 3 सेम आपल्याला क्यूब घेतोय आपण. क्यूब म्हणजे अ नंबर मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ 3 टाइम्स. एक नंबर 3 वेळा मल्टिप्लाय होतोय तेव्हा तो क्यूब होतोय. आता इथे 3 3 3 आहे तर हा एकटा 3 होणार. येथे 2 2 2 3 वेळा घेतले हा 2 होणार. आणि हे 2 2 घेतले हा 2 होणार. चला आता याचं जे मल्टिप्लिकेशन होतंय कसं येणार बघा. डायरेक्ट केलं तरी चालतंय. डायरेक्ट केलं तरी काय होतंय बघा. हा 2, हा 2, हा 3 आणि 1000 तुम्हाला माहितीये कोणत्या नंबरचा क्यूब आहे? 10 चा क्यूब आहे. हा क्यूबच्या बाहेर आल्यावर हा झाला 10 आणि 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12. 12 डिवाइड बाय 10. आता 12 ला जर 10 ने डिवाइड केलं आन्सर मिळाला आपल्याला 1.2. क्यूब रूटच्या आत क्यूब रूट म्हणजे हा जो 3 काय इंडिकेट करतो दॅट इज क्यूब रूट. एंजल दराडे ऐकायचं. एंजल यांना डेसिमलच्या बाहेर काढलं, याला म्हटलं 729. आता डेसिमल नंतर 3 डिजिट आहे बघ. एंजल दराडे, अनमोल जाधव, डेसिमल नंतर 3 डिजिट आहेत. डेसिमल नंतर जर 3 डिजिट असेल तर 1 बरोबर घ्यायची 30, दॅट इज 1000. आता दोघांचा आपल्याला क्यूब माहित असेल तर काही अडचण नाही. आता माहित असेल 729 कोणत्या नंबरचा क्यूब आहे मला सांगा बरं. 729 99 81 81 7 डायरेक्ट माहित असेल तर काही अडचण नाही. 9 येते बघा. बाहेर आल्यावर हा होतोय 9 आणि 1000 बाहेर आल्यावर होतोय 10. 10 ने 9 ला डिवाइड केलं 0.9 असं पण डायरेक्ट उत्तर येते. नाहीतर दोघांचेही तुम्हाला माहित नसेल तर 729 चे काय करत बसायचं, प्राईम फॅक्टर शोधत बसायचं. आता 729 ला डिवाइड कोणत्या नंबरने होतंय? 3 ने. 3 ने डिवाइड करायचं. 3 ने डिवाइड करत करत आपण खाली येतोय. आपल्याला उत्तर मिळतंय 9.